मित्रांनो, जूनच्या पहिल्या 15 दिवसात महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत तब्बल 70% पाऊस कमी झालाय. काही भाग अजूनही कोरडे आहेत. राज्यातल्या धरणात केवळ 24%च पाणी शिल्लक राहिलंय. मान्सूनच्या प्रगतीचा वेगही घटलाय. या सगळ्यातून दुष्काळी संकटाचे संकेत मिळत आहेत. दुसऱ्या बाजूनं आपल्या मान्सूनवर संकट आणणारा एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झालाय. अशा स्थितीत जूनच्या शेवटच्या टप्प्यात तरी पाऊस होईल का, हा प्रश्न आहे. पण सुरुवातीलाच सांगतो, जूनच्या शेवटच्या दिवसात महाराष्ट्रात पाऊस होणार आहे, पण अनेक भागात पावसाचं प्रमाण कमी राहील. त्यानुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पावसाचा आढावा आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे जूनमध्ये मान्सूनचा प्रवास का मंदावला हेही जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, यंदाचा मान्सून संकटात असल्याचे संकेत आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाचा आधार घेत जानेवारीपासूनच विविध व्हिडिओच्या माध्यमातून देत आलोय. मान्सूनला धोक्यात आणणारा एल निनो प्रशांत महासागरात आता प्रत्यक्षात सक्रिय झाल्याचं CPC या अमेरिकन हवामानशास्त्र संस्थेनं नुकतंच जाहीर केलंय. हा एल निनो आपल्या मान्सूनला कसा घातक ठरू शकतो हे आपण यापूर्वी अनेकदा पाहिलंय. नव्या प्रेक्षकांसाठी ते आपण थोडक्यात पुन्हा पाहूच, पण पावसाचा जिल्हावार अंदाज पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, हवामान विभागानं यापूर्वी दिलेल्या अंदाजात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजे केवळ 92% पावसाचा अंदाज दिला होता. पण प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी पावसाची शक्यता आहे. कारण मान्सून महाराष्ट्रात येऊन अनेक दिवस जागीच ठप्प झाला. हे का झालं हे सुरुवातीला ढोबळपणे समजून घ्या. पावसासाठी बाष्पाची गरज असते. हे बाष्प समुद्रातून वाहून येण्यासाठी कमी दाबाची क्षेत्र निर्माण व्हावी लागतात. त्यातून मान्सून वेगवान होतो. पण ही सिस्टीमच तयार झाली नाही तर मान्सूनचा प्रवास मंदावतो. म्हणजे तुम्ही घरी विजेवरचा पंखा आणलाय, पण तुमच्याकडं वीजच नसेल तर पंखा काहीच कामाचा ठरत नाही. जूनमध्ये मान्सूनचं नेमकं तेच झालंय. समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळं मान्सूनच्या वाऱ्यांना वेग देत असतात, पण यंदा अशी चक्रीवादळही तयार झाली नाहीत. त्यामुळं एल निनोचा प्रभाव वाढण्यापूर्वीच मान्सूनचा वेग मंदावला. आता प्रशांत महासागरात एल निनोही सक्रिय झालाय. पुढं त्याचा प्रभाव वाढत जाईल. तो कसा हेही थोडक्यात पहा. आपल्याकडे मान्सूनचा पाऊस होण्यासाठी हिंद महासागरातून बाष्प येत असतं. जमिनीवरच्या कमी दाबाच्या क्षेत्राकडे वारं वाहतं. हे वारं बाष्प घेऊन येतं आणि त्यातून पाऊस होतो. पण मान्सूनच्या काळात प्रशांत महासागराचं तापमान वाढून तिथं एल निनो स्थिती तयार झाली की आपल्या मान्सूनची यंत्रणा विस्कळीत होते. तापमान जसजसं वाढतं तसा एल निनोचा प्रभाव वाढत राहतो. या तापमान वाढीमुळे प्रशांत महासागरातच कमी दाबाची तीव्र क्षेत्र निर्माण होतात. त्यामुळं आपल्याकडं येणारं बाष्प हा एल निनो त्याच्याकडं खेचून घेतो. त्यामुळं साहजिकच आपल्याकडं पावसाचं प्रमाणही कमी होतं. अशा या एल निनोचा प्रभाव वाढत जाऊन 2027च्या सुरुवातीपर्यंत तो राहणार असल्याचा नवा अंदाज आहे. त्यावर आपण दुसऱ्या व्हिडिओत बोलूच, पण स्थिती पाहता सध्या पाण्याची नितांत गरज आहे. धरणसाठे झपाट्याने कमी होत आहेत. पिण्यासाठी पुरेसं पाणी राहावं म्हणून पुढील 3 महिने धरणातून पिकाच्या सिंचनासाठी पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय. अशा सगळ्या स्थितीत जूनच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस होऊ शकतो याचा आढावा आपण आता घेऊ. त्यासाठी आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या भारत फोरकास्ट सिस्टीमच्या नकाशांचा आधार घेणार आहोत. मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर या विभागात जूनच्या पावसाबाबत सर्वाधिक चिंता दिसून येते. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागातच जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. पण बहुतांश भागात पावसाचं प्रमाण कमी राहील. घाट विभागातच काही प्रमाणात पाऊस वाढू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणीच पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र दक्षिणेकडच्या भागात 2 ते 3 वेळा जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण विभागाकडे पाहिलं तर सर्वाधिक पाऊस असलेला हा विभागही सध्या संकटात आहे. जूनच्या शेवटच्या 15 दिवसात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यातच काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई परिसर, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या काही दिवसात पाऊस होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असेल. तुरळक भागातच पाऊस होण्याची शक्यता आहे. पण जळगाव जिल्ह्याच्या काही भागात जूनच्या शेवटी जोरदार पावसाची शक्यता आहे. इतर भागात मात्र पाऊस कमी असेल. मराठवाड्याचं चित्र पाहिल्यास संपूर्ण विभागात पाऊस विस्कळीत स्वरूपाचा असेल. लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यात अनेक भागात जूनच्या शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यातही काही भागात पाऊस असेल, पण छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यात मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस होईल. अनेक ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. आता विदर्भाकडे पाहिल्यास जूनच्या शेवटपर्यंत या विभागात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहील. अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात अनेक भागात जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात पाऊस होणार आहे. काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा, गोंदिया आणि वाशिम या भागातही पावसाची शक्यता आहे. पण या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं. मित्रांनो, पावसावरचं संकट टळो आणि पुरेसा पाऊस हो हीच प्रार्थना. नवीन घडामोड घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.